नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे 17 संवर्गाची जी पेसा भरतीची जी केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू, त्याची आज हिअरिंग होती. 12 तारखेला जर बघितलं आज हिअरिंग होती आणि त्याचं काय झालेलं आहे त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी इथं काय करतो की पार्टी नेमनुसार हे सर्च करून काय करतो की आजच्या केसेसचं स्टेटस बघतो. सामाजिक विकास प्रबोधिनीची केस आहे ही 2023 ची केस आहे, पेंडिंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट दाखवेल हे ऑलरेडी पेंडिंग आहे. ऍक्शन मध्ये जा, व्ह्यू मध्ये गेला तर बघा आजची तारीख होती, लास्ट प्रेझेंट और लिस्टेड डेट होती आजची आणि त्याच्यानंतर पुढची जी डेट आहे ती आलेली आहे 24 तारीख. आता जर बघितलं तर आजच्या तारखेला जसं मला समजलेलं आहे, जे वकील आहेत ज्यांनी केस केलेल्या सामाजिक विकास प्रबोधिनीचे वकील जे होते ते वकील आज हजर नव्हते, त्यामुळे यांनी काय केलं की पुढची तारीख घेतलेली आहे. आता जर तुम्ही बघाल तर इथे आतापर्यंत जर बघितले जजमेंट जर पाहिल्या तुम्ही तर शेवटची जी तारीख झालेली आहे कोर्ट केस झालेली ती जर बघितलं तर ही आहे 10 नोव्हेंबर 2023. या दिवशी शेवटची केस झालेली आहे, म्हणजे सुनावणी झालेली आहे. त्याच्यानंतर एकही सुनावणी झालेली नाहीये, म्हणजे तब्बल जवळपास 1 वर्ष व्हायला झालं गेलं तरी अजून सुनावणी झालेली नाहीये. जर सुनावणी झाली नाही तर या कोर्टाच्या केसचा निकाल कसा लागणार? एवढे दिवस जर असेल आणि हे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, तुम्ही बघाल तलाठीमध्ये सिलेक्टेड आहेत, वनरक्षक सिलेक्टेड आहेत, त्या विद्यार्थी असेच लटकत आहेत, त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये. त्यामुळे ही केस पेंडिंगच आहे. आता याच्यासाठी लवकरात लवकर शासनाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर गोष्टी क्लिअर केल्या, हिअरिंगसाठी प्रयत्न करावे. हिअरिंग जर झाल्या तर निकाल लागेल, हिअरिंग झाल्या नाही तर निकाल त्याचा लागणार असाच लांबवत लागणार आहे. तर लवकरात लवकर यासाठी माझे शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हिअरिंगसाठी प्रयत्न करावे आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद.